आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल मा जिजाऊ साहेबांनी जर फक्त आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला असता तर आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची निर्मिती झाली नसती. एवढंच नाही, मा जिजाऊ साहेब आई तुळजा भवानीची 12 वर्ष सेवा करत होत्या. आई भवानीची 12 वर्ष सेवा करत होत्या आणि 12 वर्ष सेवा करत असताना आई तुळजा भवानीच्या डोक्यावरचं फूल मा जिजाऊ साहेबांच्या हातामध्ये पडलं आणि ज्यावेळी मा जिजाऊ साहेबांच्या हातामध्ये फूल पडलं त्यावेळी मा जिजाऊ साहेबांनी काय मागणी केली? या महाराष्ट्रामध्ये चाललेला अत्याचार माझ्या डोळ्यांनी सहन होत नाही. माझ्या पुढे असा मुलगा जन्माला घाल ज्याने या महाराष्ट्राच्या मातेची कूस पवित्र केली पाहिजे. 18 पगड जातीतील नवऱ्याला एकत्र करून स्वराज्याची निर्मिती करणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. आणि म्हणून तर 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती तेजमय प्रकाश पडला आणि तिथून तर खरा महाराष्ट्राचा इतिहास घडला. महाराष्ट्राचा इतिहास घडला. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. आपण या महाराष्ट्रामध्ये राहतोय छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच. आपल्या अंगणामध्ये तुळस, मंदिरावरती कळस दिसतोय म्हणून सगळ्यांनी मोठ्या आवाजात म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज की जय. आवाज अजून सुद्धा येत नाही, बसलेल्या मंडळींचा आवाज आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझ्या राजाचं नाव नुसती शपथ घेतली नाही, स्वराज्याची निर्मिती करणारा राजाचा विचार कधीच केला नाही. स्वातंत्र्य पाठीचा मावळ्यांच्या सर्वांनी पुन्हा नकळत सतत नव्हता झाला भक्तीचा. आणि म्हणून तर लहान असताना मावळे विचार करत नव्हते दिवस आणि रात्रीचा. कारण या मावळ्यांना अभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा. माझ्या राजाचं नाव स्वराज्य राजाने निर्माण केलं. आपल्या आई बहिणीची अब्रू कोणी राखली असतात आपल्या राजानं. मुस्लिमाची सूट सुद्धा आणली तरी आई म्हणून तिला परत पाठवावं. व्यवस्थित मान सन्मान करावा. माझी तू बहिणी आहे, माझी तू आई आहे. आणि म्हणून आपल्या लेकरावरती संस्कार झाले पाहिजेत राजांचे. राजाचं शासन जर आता दिलं असतं तर कोकोटीचं पुरस्कार सजन घडलं नसतं. आणि असा मुलगा जन्माला यायला सुद्धा आईची कूस पवित्र असावी लागते. मा जिजाऊ साहेब स्वतःच्या कुटुंबाचा त्यांनी कधीच विचार केला नाही. माझी प्रजा या गुलामगिरीतून मुक्त झाली पाहिजे. माझी प्रजा आनंदामध्ये राहिली पाहिजे. आणि म्हणून राजे बरोबर बाजी प्रभू देशपांडे सारखा मावळा होता आणि तानाजी माणूस सारखे मावळे होते. अहो त्यावेळी ढोल खिंडीतून छत्रपती शिवाजी महाराज विचार घराकडे निघाले. त्यावेळी राजाने सांगितलं
लाख मेहनतीने साडेचार लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. या महाराष्ट्राला भाषेची गरज नाही. या